कलंकित करणारी घटना ठाण्यात घडल्यानं स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे। पोलिसांनी आरोपी शिवाजी धाडवेला अटक केली आहे। 15 ऑक्टोबरपर्यंत त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे। राजकीय नेत्यांनीही या घटनेचा जोरदार निषेध केलाय। नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्या असा सूर सर्व पक्षीयांचा होता, तर या मागणीला स्थानिकांनीही दुजोरा दिलाय। या प्रकरणाचा निर्णय लागेपर्यंत पाठपुरावा करण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय। तर आरोपी नराधमाला फाशी द्या, नाहीतर त्याला आमच्या ताब्यात द्या, त्याचे काय करायचे ते आम्ही बघतो, अशी आक्रमक भूमिका मनसेनं घेतली आहे। पालकमंत्र्यांनी पुढे येऊन अशा प्रकारचं धाडं दाखवलं पाहिजे की माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर आम्ही कारवाई करू, त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही। परंतु अजूनपर्यंत असलेलं चित्र मात्र हेच दाखवतंय। त्याच्यामुळे आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करतोय। नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे अखेर पालकमंत्र्यांनी दखल घेत खुलासा केला। कोणीही याबाबत राजकारण करू नये, अफवा पसरवू नये असं आवाहनही पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। अफवा या ठिकाणी पसरवून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न देखील काही लोकांनी केलेला आहे आणि म्हणून अशा या दुर्दैवी मुलीच्या जीवनाशी न खेळता स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही लोक करतात। त्यामुळे या ठिकाणी इतर लोकांनी कुणी याचं राजकारण करू नये। या प्रकरणात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचं नाव आलंय, त्यामुळे प्रत्येक जागरूक ठाणेकरांच्या मनात अनेक सवाल उपस्थित झालेत। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।